हॅलो फ्रेंड्स, बेसिक इंग्लिश स्पीकिंग कोर्स डे 7मध्ये आपल्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे. गाईज, बऱ्याचदा आपण असे काही म्हणत असतो की मी राणी आहे, मी पुण्याची आहे, मला एक मोठा भाऊ आहे, मी BA द्वितीय वर्षाला आहे, मला मोकळ्या वेळेत TV पाहायला आवडते, मला नवीन ठिकाणे पाहायला आवडतात. असे वाक्य आपण नवीन व्यक्ती, नवीन मित्र, पाहुणे यांना आपण अशा पद्धतीने स्वतःचा परिचय आपण देत असतो. तर आज आपण या व्हिडिओमध्ये हेच पाहणार आहोत की स्वतःचा परिचय कसा द्यायचा, सेल्फ इंट्रोडक्शन कसे करायचे. तर हे आपण 11 फॉर्म्समध्ये करणार आहोत. 11 स्टेजेसमध्ये आपण हे इंट्रोडक्शन आज शिकणार आहोत. सर्वात प्रथम स्टेज आहे ग्रीटिंग्ज, म्हणजेच तुम्हाला समोरच्याला ग्रीट करायचे आहे. ह्याच्या दोन पद्धती असतात. एक इनफॉर्मल ग्रीटिंग असते आणि एक फॉर्मल ग्रीटिंग असते. इनफॉर्मल ग्रीटिंग्ज म्हणजे तुम्ही तुमचे मित्र, ओळखीच्या व्यक्तींना अशा पद्धतीने म्हणू शकता. हाय, हॅलो, हे, व्हॉट्सॲप अशा पद्धतीने ग्रीट करू शकता. आणि फॉर्मल ग्रीटिंग्ज म्हणजे कार्यालयातील व्यक्ती, नवीन व्यक्ती अशा लोकांसाठी तुम्ही म्हणू शकता गुड मॉर्निंग सकाळची वेळ असेल तर, गुड आफ्टरनून दुपारची वेळ असेल तर, गुड इव्हिनिंग संध्याकाळची वेळ असेल तर. सेकंड स्टेज आहे आपल्याला आपले नाव सांगायचे आहे. मग फॉर एक्झाम्पल मी राणी आहे, मग इंग्लिशमध्ये म्हणू शकता आय ॲम राणी, किंवा म्हणू शकता माय नेम इज राणी, किंवा म्हणू शकता धिस इज राणी. सो तुम्ही स्वतःचे नाव अशा 3 वेगळ्या वेगळ्या पद्धतीने सांगू शकता. तुम्हाला जे आवडेल ते तुम्ही यूज करू शकता. थर्ड स्टेज आहे तुम्हाला सांगायचे आहे प्लेस, तुम्ही जिथे राहता. मग फॉर एक्झाम्पल मी पुण्यात राहते, तुम्ही म्हणू शकता आय लिव्ह इन पुणे. थर्ड स्टेजला आपल्याला प्लेस सांगायचे. मग त्यामध्ये पण की मी खामगावला राहते, आय लिव्ह ॲट खामगाव, तुम्ही असंही म्हणू शकता. किंवा तुम्ही कधी कधी असंही म्हणू शकता की मी पुण्याचाच आहे, म्हणजे मी इथूनच आहे. जिथून तुम्ही इंट्रोडक्शन देताय तुम्हाला असं सांगायचं की मी इथेच राहते, इथूनच मी आहे, तर तुम्ही म्हणू शकता आय ॲम फ्रॉम पुणे इटसेल्फ. इटसेल्फ म्हणजे इथालचीच आहे, याच्यासाठी आपण इटसेल्फ शब्दाचा प्रयोग केला. नेक्स्ट 4 नंबर स्टेजला तुम्हाला सांगायचे आहे तुमचे वय, की एक्झॅक्टली व्हॉट्स युअर एज. मग इंग्लिशमध्ये आपण कसं करू शकतो, लाईक फॉर एक्झाम्पल मी 25 वर्षांची आहे, तुम्ही म्हणू शकता आय ॲम 25, किंवा आय ॲम 25 इयर्स ओल्ड असंही आपण म्हणू शकतो. 5th स्टेजला आपण सांगणार आहोत आपल्या फॅमिलीविषयी. फॉर एक्झाम्पल माझ्या कुटुंबात 6 सदस्य आहेत. देअर आर 6 मेंबर्स इन माय फॅमिली. देअर आर 6 मेंबर्स इन माय फॅमिली. किंवा असे असू शकते की मी विस्तारित कुटुंबात राहते. आय लिव्ह इन एक्सटेंडेड फॅमिली. आय लिव्ह इन एक्सटेंडेड फॅमिली. मला एक छोटा भाऊ आहे. आय हॅव अ यंगर ब्रदर. आय हॅव अ यंगर ब्रदर. मला एक मोठी बहीण आहे. आय हॅव ॲन एल्डर सिस्टर. आय हॅव ॲन एल्डर सिस्टर. आता पुढे तुम्हाला तुमचे क्वालिफिकेशन सांगायचे आहे, तुमचे शिक्षण काय सुरू आहे. मग मी विद्यार्थी आहे. आय ॲम अ स्टुडंट. आय ॲम अ स्टुडंट. किंवा मी MG महाविद्यालयात शिकत आहे. आय ॲम स्टडिंग ॲट MG कॉलेज. आय ॲम स्टडिंग ॲट MG कॉलेज असे तुम्ही म्हणू शकता. मी पदवीधर आहे. आय ॲम अ ग्रॅज्युएट. आय ॲम अ ग्रॅज्युएट. मग किंवा असेही असेल मी 12वीमध्ये शिकत आहे. आय ॲम स्टडिंग इन 12th स्टँडर्ड. आय ॲम स्टडिंग इन 12th स्टँडर्ड. किंवा माझे पदव्युत्तर शिक्षण चालू आहे. आय ॲम परस्युईंग पोस्ट ग्रॅज्युएशन. आय ॲम परस्युईंग पोस्ट ग्रॅज्युएशन. अशा प्रकारे तुम्ही तुमचे शिक्षण सांगू शकता. नंबर 7ला तुम्हाला सांगायचं आहे तुमचे वर्क अँड प्रोफेशन, तुम्ही काय काम करता किंवा आत्ता काय रोल तुम्ही प्ले करत आहात ते तुम्ही इथे सांगणार. मग फॉर एक्झाम्पल मी व्यापारी आहे. आय ॲम अ मर्चंट. आय ॲम अ मर्चंट. मी दुकानदार आहे. आय ॲम अ शॉपकीपर. आय ॲम अ शॉपकीपर.
मी कंपनीत काम करतो. आय वर्क इन द कंपनी. आय वर्क इन द कंपनी. अशा प्रकारे तुमचं जे रोल आहे तुम्ही ते सांगू शकता. 8 नंबर स्टेजला तुम्हाला सांगायचे आहेत तुमच्या हॉबीज, म्हणजे तुमचे काय छंद आहेत, तुम्हाला काय आवडतं. मग फॉर एक्झाम्पल आपण म्हणू शकतो मला क्रिकेट खेळायला आवडते. माय हॉबी इज प्लेइंग क्रिकेट. माय हॉबी इज प्लेइंग क्रिकेट. किंवा तुम्ही म्हणू शकता आय लाईक टू प्ले क्रिकेट. आय लाईक टू प्ले क्रिकेट. किंवा म्हणू शकता आय लव टू प्ले क्रिकेट. आय लव टू प्ले क्रिकेट. अशा 3 वेगळ्या प्रकारे तुम्ही तुमची हॉबी सांगू शकता. किंवा दुसरं काही असू शकतं, लाईक मला पुस्तक वाचायला आवडते. मग तुम्ही म्हणू शकता माय हॉबी इज रीडिंग बुक्स. माय हॉबी इज रीडिंग बुक्स. 2-3 पण हॉबीज असू शकतात ना. मग तुम्ही म्हणू शकता मला क्रिकेट खेळायला व पुस्तक वाचायला आवडते. मग हे इंग्लिशमध्ये होईल माय हॉबीज आर प्लेइंग क्रिकेट अँड रीडिंग बुक्स. माय हॉबीज आर प्लेइंग क्रिकेट अँड रीडिंग बुक्स. इथे आपण आर लावलं कारण आता 2 हॉबीज आहेत ना, 2 छंद एकसोबत बोलत आहोत म्हणून आर लावलं. मला माझ्या मोकळ्या वेळेत TV पाहायला आवडते. इन माय फ्री टाईम आय एन्जॉय वॉचिंग TV. इन माय फ्री टाईम आय एन्जॉय वॉचिंग TV. नेक्स्ट ॲट नंबर 9 तुम्हाला सांगायचं आहे तुम्हाला फूड काय आवडते. मला मसालेदार खाण्यास आवडते. आय लव टू ईट स्पायसी फूड. आय लव टू ईट स्पायसी फूड. मला गोड खाण्यास आवडत नाही. आय डोंट लाईक ईटिंग स्वीट्स. आय डोंट लाईक ईटिंग स्वीट्स. नंतर तुम्ही सांगू शकता अबाउट युअर स्किल्स अँड एक्सपिरियन्सेस. लाईक आय एम अ फ्रेशर. आय हॅव 3 years ऑफ एक्सपिरियन्स. मला 3 वर्षांचा अनुभव आहे. आय हॅव बीन वर्किंग फॉर 3 years ॲट धिस अँड धिस कंपनी. मी इथे 3 वर्षापासून काम करत आलेलो आहे. अशा प्रकारे तुम्ही तुमचे अनुभव, कुठे तुम्हाला किती अनुभव आहे, स्किल्स तुमच्याकडे काय आहे हे तुम्ही इथे सांगू शकता. आणि लास्टला तुम्ही एंड करू शकता तुमचे पूर्ण इंट्रोडक्शन. म्हणू शकता दॅट्स ऑल अबाउट मी. हे सर्व होतं माझ्याविषयी. थँक्यू सो मच. अशा प्रकारे तुम्ही इंट्रोडक्शन कसे द्यायचे हे या व्हिडिओमध्ये शिकू शकता. आणि तुम्ही तुमचे इंट्रोडक्शन, स्वतःचा परिचय तुम्ही कोणालाही करून देऊ शकता. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.